सर्वप्रथम सर्वप्रथम विद्यार्थ्यांना सप्रेम नमस्कार. विद्यार्थी मित्रांनो, या अगोदरच्या तासिकेला आपण राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांची कविता गेल्या 2 तासिकेमध्ये आपण सविस्तरपणे स्पष्टपणे त्याच्या अर्थासहित संदर्भासहित आपण बघितली होती. त्याच अनुषंगाने राहिलेला जो उर्वरित काही भाग आहे तो भाग आपण आजच्या तासिकेला या ठिकाणी अभ्यासणार आहोत. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी महाल आणि झोपडी याची तुलना करून जे भौतिक सुखाच्या पाठीमागं लागलेली जी पिढी आहे, जो वर्ग आहे, जो समाज आहे, त्या समाजामध्ये महालात राहून माणुसकीच्या संवेदना कशा मरत आहेत आणि ह्या संवेदनात ही माणुसकी त्या महालामध्ये पैसा, धन, दौलत, सौंदर्य, ऐश्वर्य या सर्व घटकामध्ये ती गहाळ होत आहे, ती जखमी होत आहे. आणि ही संकल्पना राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी या झोपडीत माझ्या काय आहे, ही झोपडी कशाची आहे, तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज मागच्या तासिकेच्या अनुषंगाने असं म्हणतात, महालात चोर गेले दारिद्र्य द्रव्य नेले, ऐसे कधी न झाले या झोपडीत माझ्या. आपण मागच्या तासिकेला असा संदर्भ घेतला होता की धनाचं, सोन्याचं, पैशाचं रक्षण तुम्हाला करावं लागतं, पण ज्ञानधन अशी चीज आहे, ज्ञानधन अशी एक गोष्ट आहे की ती तुमचं स्वतःचं रक्षण करतं आणि तिला तुमचं रक्षा करण्याची गरज नाही. आणि म्हणून हे जे सर्व आहे हे मला माझ्या झोपडीत मिळालं आहे. महाले सुखी कुणाही चिंता सदैव राही, झोपेत रात्र जाई या झोपडीत माझ्या. आणि कष्ट केल्यानंतर नितांत ज्याप्रमाणे जमिनीवर पडल्यानंतरही शेतकरी वर्गाला, मजूर वर्गाला, कामगार वर्गाला, कारखानदाराला, कारखान्यात काम करणाऱ्या, दगडी कोळशाच्या कारखान्यात काम करणाऱ्या माणसाला ज्याप्रमाणे भूमीवर पडता झोप लागतं, त्याचप्रमाणे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, मी माझ्या झोपडीमध्ये अतिशय सुखी आहे. म्हणून चितात अन्य रामा शब्द उदंड प्रेमा, येते कधी न कामा या झोपडीत माझ्या. पाहुनी सौख्य माझे देवेंद्र तेही लाजे, शांती सदा विराजे या झोपडीत माझी. आणि माझ्या माणुसकीला, माझ्या वैभवाला, माझ्या मनाच्या मोठेपणाला, माणुसकीला पाहून देवसुद्धा लाजेल एवढी प्रामाणिकता, एवढी सत्यता, एवढी पारदर्शकता माझ्या झोपडीमध्ये आहे. आणि म्हणून खंजेरीच्या माध्यमातून एक खंजेरी वाजून राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी हे एक संघर्षशील, अतिशय सोप्या पद्धतीनं हे समाज प्रबोधनाचं काम मित्रांनो अतिशय सोप्या पद्धतीनं राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी ग्रामगीतेच्या आणि खंजेरीच्या माध्यमातून केलेलं आहे. पाहुनी सौख्य माझे देवेंद्र तेही लाजे. आणि चांगल्या चांगल्या मोठमोठ्या देवासारख्या प्रतिष्ठित धनवान माणसाला सुद्धा लाजवण्याची कुवत, लाजवण्याची क्षमता, लाजवण्याची पात्रता या माझ्या झोपडीमध्ये आहे. शांती सदा विराजे या झोपडीत माझ्या. वाडे महाल रणे केले अनंत जाने, तो राहतो सुखाने या झोपडीत माझ्या. वाडे असतील, महाल असतील, राणे गेले अनंत जाने. आणि मग असे जे राजे आहेत त्या राजाच्याही दृष्टिकोनातून अशा पद्धतीचं सुखाने या झोपडीत राहण्याची संपर्कता, एक व्यापकता राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी या व्यापक विचारातून झोपडीचा व्याप, माणुसकीरूपी व्याप या ठिकाणी अनंत केलेला आहे. तो राहतो सुखाने या झोपडीत माझ्या. आणि असा माझा गरीब जो समाज आहे, जी माणसं आहे ती स्वाभिमानाने जगतात, माणुसकीने राहतात आणि जिव्हाळ्याने एकमेकाची विचारपूस करतात. महालामध्ये ते सुख कदाचित मिळणं अशक्य आहे, असा एक इशारा ग्रामगीतेच्या माध्यमातून या झोपडीत माझ्या. पहारे आणि तिजोऱ्या त्यातून होती चोऱ्या, दारास नाही दोऱ्या या झोपडीच माझ्या. राजास जी हिमाली सौख्य कधी मिळाली, ती सर्व प्राप्त झाली या झोपडीत माझ्या. अशा प्रकारचा एक इशारा राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी या कवितेमध्ये दिलेला आहे. शांती सदा विराजे या झोपडीत माझ्या. वाडे महाल राणे केले अनंत जाने,
जो राहतो सुखाने या झोपडीत माझ्या. तुकड्या मती स्फुरावी, पायी तुझ्या रमावी. आणि हे तुकडोजी महाराज स्वतःचा शिक्का काव्याच्या संदर्भात देऊन म्हणतात, तुकड्या मती स्फुरावी. मती म्हणजे बुद्धी, आणि हे तुकड्या दासा म्हणजे आपण समस्त जन. मती म्हणजे बुद्धी, स्फुरावी म्हणजे प्रेरणा मिळावी. आणि या झोपडीच्या कवितेतून, ग्रामगीतेतून सर्वसामान्य माणसांना प्रेरणा मिळावी आणि पायी तुझ्या रमावी. आणि ही प्रेरणा सत्य विचाराच्या, पारदर्शक विचाराच्या, जनसामान्याच्या उद्धाराच्या चरणी तुझ्या रमावी. रमणे म्हणजे तिथे राहणे. रमणे प्रशंसनीय स्थळ आपण ज्याला असं म्हणतो, रमणीय ठिकाण, जे नैसर्गिक देखावा, हिरवळ, प्रशस्त पाणी, खडक, नदी, नाले असतात, असा ते ठिकाण किंवा असा तो प्रसंग. मूर्ती तुझी राहावी या झोपडीत माझ्या. आणि हे तुकड्यादास, तुझी सतत आम्हाला प्रेरणा मिळावी. तुकड्या महाराजांच्या, आम्ही तुकड्या महाराजांचे दास आहोत. संत तुकडोजी महाराजांचे दास असल्यामुळं ते स्वतःचा सामान्य उल्लेख या ठिकाणी करतात. तुकडोजी महाराज त्याचा उल्लेख ते स्वतः तुकड्या दास असा ग्रामगीतेच्या अभंग ओव्या लिहिताना, भजन लिहिताना ते त्यामध्ये करतात. मूर्ती तुझी राहावी या झोपडीत माझ्या. आणि मग या झोपडीत माणुसकीची मूर्ती सतत तेवत राहावी, असा एक वैशिष्ट्यपूर्ण इशारा या काव्यामध्ये, या झोपडीत माझ्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी मित्रांनो खरोखर दिलेलं आहे. मी या तासिकेच्या अनुषंगाने असं म्हणेन, ही कविता तुम्हाला निश्चितच अतिशय साध्या सोप्या पद्धतीनं समजून सांगितल्यामुळं ती तुम्हाला समजली. यानंतरच्या तासिकेला आपण समोरचा भाग पाहणार आहोत. त्या अगोदर स्वाध्यायासाठी काही प्रश्न तुम्हाला या ठिकाणी देण्यास हरकत नाही. ती प्रश्न असे आहेत, तुम्ही ते लिहून घ्यावं, कारण या अगोदरच्याही तासिकेला आपण हे प्रश्न दिले होते आणि त्याच पद्धतीनं आपण आजही या ठिकाणी देणार आहोत. म्हणून पहिला प्रश्न लिहून घ्या विद्यार्थी मित्रांनो. या झोपडीत माझ्या या कवितेत कोणती सुखे मिळाल्याचे सांगितले असून राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी कोणता उपदेश केलेला आहे ते तुमच्या शब्दात लिहा. प्रश्न क्रमांक 1 झाला. आता त्यानंतर प्रश्न घ्या, प्रश्न क्रमांक 2 घ्या. त्यामध्ये असं लिहा, तो प्रश्न असा आहे की तुकडोजींनी वर्णन केलेल्या राजाच्या महालाची नोंद या झोपडीत माझ्या या कवितेच्या अनुषंगाने समजावून सांगा. प्रश्न क्रमांक 3, या झोपडीत माझ्या या कवितेचा आशय थोडक्यात स्पष्ट करा. नंबर 4, प्रश्न क्रमांक नंबर 4 आहे, महालातील सौख्यापेक्षा झोपडीतील सुख कसे श्रेष्ठ आहे हे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचाराच्या अनुषंगाने स्पष्ट करा. जवळपास आपण 4-5 प्रश्न दिले. यामध्ये काही वस्तुनिष्ठ प्रश्नांचा जो शेवटचा भाग असतो, तो वस्तुनिष्ठ प्रश्न कसे विचारले जातात, त्याला 4 पर्याय असतात, वर प्रश्न दिलेला असतो. अशा अनुषंगाने तुम्हाला कदाचित त्या वस्तुनिष्ठ प्रश्नाची जाणीव असेलही, तरी पण आपण एक उदाहरणादाखल या ठिकाणी एक प्रश्न घेणार आहोत. प्रश्न उदाहरणार्थ प्रश्न असा, वस्तुनिष्ठ प्रश्न असा आहे की भूमीवरी पडावे, रिकामी जागा पहावे. पर्याय क्रमांक 1 आहे आकाशाकडे, पर्याय क्रमांक 2 ब आहे चंद्राकडे, क आहे आभाळाकडे, यापैकी नाही. काय उत्तर आहे, कोण सांगेल? पा, भूमीवरी पडावे, आकाशाकडे, चंद्राकडे पहावे, आकाशाकडे पहावे, आभाळ यापैकी नाही. काय उत्तर आहे? याचं उत्तर आहे आभाळाकडे पहावे वगैरे. आणि जरी असे अनेक प्रश्न तुम्ही यातून शोधून पाहिले तर तुम्हाला दिसतील. विद्यार्थी मित्रांनो, ही कविता या ठिकाणी संपतं आणि संपल्यानंतर तुम्ही ही कविता थोडी वाचावी. ग्रामीण भाषेत ही अतिशय साध्या आणि सोप्या पद्धतीमध्ये ही कविता आहे. तुम्हाला निश्चितच समजेल असा विश्वास या ठिकाणी आहे. आपण